नमस्कार, मी मनीषा पाटील. मनीषा पाटील किचनमध्ये रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मसाला ओट्स बनवून दाखवत आहे. याच्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि फरसबी कापून घेतले. तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही भाज्या त्याच्यात ॲड करू शकता. आपण आता एक कढई ठेवली आहे. इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे. कढईमध्ये आपण तेल टाकत आहोत. तेल अतिशय थोडंसंच टाकलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात ओट्स भाजून घेणार आहोत. प्रथम असे 1 वाटी ओट्स घेतलेले आहे. ते आपण आपल्याला किती हवे, किती माणसांसाठी हवे त्यानुसार आपण ओट्स घ्यायचे. अगदी कमी तेलामध्ये ते छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आणि जास्त चिकट पण होत नाही आणि चवीला खूप छान होतं. त्यांचा कचवटपणा चालला जातो. भाजूनच छान होतात ते ओट्स. आपण त्यांना आता छानपैकी भाजून घेऊ. हे बघा, असं छान 3-4 मिनटं याला छान भाजून घ्यायचं. भाजून झालं की ताटात काढून घ्यायचं. त्याच कढईत आपण फोडणी देणार आहोत. मग आपण तेल टाकतोय. तेल तापलं की त्याच्यात मोहरी, जिरं, थोडं हिंग, नंतर आपण टाकणार कांदा. कढीपत्ता अवेलेबल नाही आहे, जिथं आपण कढीपत्ता टाकू शकतो. कांदा थोडा परतवून झाला की आपण भाज्या टाकणार आहोत. फरसबी छान मस्त बारीक चॉप करून घ्यायची म्हणजे ती पटकन शिजते. ढोबळी मिरची पण बारीक चॉप केलेली आहे. जाड कापायचं नाही, सगळं वस्तू एकदम बारीक चॉप करायचं. नंतर आपण टाकणार आहोत, तुम्ही हिरवी मिरचीचे पावडर पण लाल मिरची पावडरचे खूप छान लागतात. आपल्या तिखट कसं कमी जास्त मी कसं खातं त्यानुसार मिरची पावडर टाकायची. एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकली. 1 चमचा साधी मिरची पावडर, थोडीशी हळद. छान परतवून झालं आणि चॉप केलेले टोमॅटो. भाज्या तुम्हाला अजून याच्यात जेवढे ॲड करायचे असतील तेवढ्या तुम्ही करू शकता. मटर पण बाकी होता, तोही आपण टाकतोय. ओला मटर फ्रीजमध्ये ठेवला होता, झाला. आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. एकीकडे गरम पाणी ठेवलं आहे ते आता आपण याच्यात घालूया. ओट्सला पाणी जास्त लागतं, नंतर ते भरपूर घट्ट होतं. म्हणून पाणी असं जरा बऱ्यापैकी टाकायचं. याला छान उकळ फुटली की आपण हे ओट्स त्याच्यात टाकणार आहोत.
त्याच्या आधी आपण आवडत असल्यास तुम्ही थोडासा गूळ पण टाकू शकता, अजून छान होतं ते. जरासाच टाकायचा. याला छान उकळ फुटली आहे. आता आपण त्याच्यात ओट्स टाकणार आहोत. हे बघा, एवढं असं पातळ असं, पण ते उकळ झाली की उकळून वगैरे ते छान मस्त नंतर थोडं घट्ट होतं. सेमी ग्रेव्हीचं छान लागतं. तर याला उकळ फुटते तोपर्यंत आपण कोथिंबीर कापून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपलं ते ओट्स शिजत आहे. आपल्याला त्याला छान चटपटीत करण्यासाठी आपण मॅगी मसाला वापरू शकतो. मॅगी मसाल्याऐवजी अजून चटपटीतपणा त्याला छान चव येईल. आणि वरून आपण कोथिंबीर टाकणार आहोत. दोन मिनटं याच्यावर झाकून ठेवून बारीक गॅसवर 2 मिनटं ते ठेवूया. नंतर आपले ओट्स आता होत आहेत तयार. हे बघा, आपले छान असे मस्त मसाला ओट्स तयार आहे. आपण आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करून. हे बघा, छान मऊ लुसलुशीत असे, जास्त चिकट न होणारे असे छान असे आपले ओट्स, मसाला ओट्स